हाय हॅलो नमस्कार, मी तुमचीच क्रिएटर आणि डेकोरेटर भक्ती. तर झालं असं की आता वाजलेत 9:45 रात्रीचे. शॉप बंद करते आणि घरी जायला निघाली, तेवढ्यात एक डेकोरेशन आलं. एक दादा आले, ते बोलले मला माझ्या वाईफला सरप्राईज द्यायचं बाजूच्या रेस्टॉरंटमध्ये. मी रात्री 12ला तिला सरप्राईज देणार आहे, त्याआधी तुम्ही मला डेकोरेशन छोटंसं करून दिलं तर. मी म्हटलं ठीक आहे. मग काय लागली कामाला. घेतली आपली मशीन बलूनची, आधी चेक केली, आहे ना सुरू, परफेक्ट, आणि कामाला सुरुवात झाली. डेकोरेशन छोटं जरी असलं तरी ते परफेक्ट आणि छान असलं पाहिजे असा माझा ठास असतो. मी त्यासाठी पूर्ण माझे प्रयत्न करत असते. सो आता तुम्ही बघा, मी बलून वगैरे फुलवले. आता मी ते व्यवस्थित अरेंज करते, कुठे काय छान दिसेल. डेकोरेशन छान व्हावं, क्लायंट आपल्याकडे आपलं डेकोरेशन बघून हॅप्पी व्हावा, हीच एक अपेक्षा असते. त्या हिशोबानेच मी सगळं काम करत असते. क्लायंट मला बोललेले की मॅम तुमच्या हिशोबाने तुम्ही अरेंज करा. सो मी हे स्टँड ॲक्च्युली त्यामध्ये नव्हते किंवा बोलणंही झालं नव्हतं, पण मी माझ्या मनाने हे सगळं त्यांना देते आणि छानच होईल असा माझा प्रयत्न असतो सगळ्या गोष्टींमध्ये. हे मी स्टँड बनवते बघा. आता स्टँड पण आपलं बनेल आणि हे असे 2 स्टँड मी त्यांना देते ह्याच्यामध्ये. बघा आता आपलं स्टँड पण बनवून रेडी होतं आहे. हा आहे आपला फायनल लुक डेकोरेशनचा. कसा वाटतो आहे तुम्हाला मला नक्की कमेंटमध्ये सांगा. एकदम वेळेवर केलेलं डेकोरेशन हे आहे, छोटंसं पण छान दिसतं आहे. तुम्हाला कसं वाटतं आहे नक्की सांगा. सो अशा प्रकारे मी दुकानातून निघता हे डेकोरेशन दिलं आहे करून आत्ता बाजूच्या MS05 कॅफेमध्ये. हे बघा, आता रात्रीचे वाजत आलेत 11 आणि 11च्या आधी मी हे त्यांना डेकोरेशन कंप्लीट करून दिलं आहे. तुम्हाला माझे व्हिडिओज आवडत असतील, माझं डेकोरेशन्स आवडत असतील तर माझ्या यूट्यूब चॅनल भक्ती इव्हेंट्स ऑर्गनायझर आणि भक्ती इव्हेंट्स ऑर्गनायझर इन्स्टा पेजला तुम्ही फॉलो करा.